आपण जर एकंदरीत पाहिलं तर भारताचं धान्याचं कोठार म्हणून शेतीकडे पाहिलं जातं, तांदूळ या पिकाकडे पाहिलं जातं आणि आपण पाहतोय सध्या रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात याच भात शेती जी आहे ती एकंदरीत सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात या भात शेतीची लावणी जी आहे ती सुरू आहे। आपण पाहतोय सध्या काही महिला वर्ग जो आहे त्यांच्या मार्फत ही जी लावणी ती केली जाते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर अवकाळीचा फटका या शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात बसला होता आणि त्यानंतर आता या पावसाळी शेतीकडे महत्त्वपूर्ण बाबीकडे पाहिलं जातंय। एकंदरीत आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचं मूळ पीक जो आहे, शेतकऱ्यांचं उत्पन्नाचं साधन जे आहे ती शेती असते आणि विशेषतः रायगडला या धान्याचं कोठार म्हणून भात पिकाकडे पाहिलं जातं आणि ती जी शेतीची लगबग जी आहे ती सध्या सुरू आहे। सध्या आपण जर पाहिलं तर मी उभा आहे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आणि हा जो संपूर्ण भात शेतीचा परिसर आहे हा रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी मुसळधार पाऊस होत असतो आणि त्याचाच एकंदरीत जो पुरेपूर वापर जो आहे तो शेतकरी बांधव करताना एकंदरीत दिसतात। आपण पाहिलं तर सध्या नांगरणी सुरू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये इकडे भात शेती जी आहे ती रायगडमध्ये केली जाते आणि त्याच पद्धतीमध्ये आपण पाहिलं तर नांगरणी सुरू आहे। बैलजोडीच्या साह्याने इथे शेतकरी बांधव जो आहे तो नांगरणी करतोय, आपण पाहतोय नयनरम्य दृश्य आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुखकर असं दृश्य। मामा एकंदरीत काय सांगाल, लावणी करताय, अवकाळी पावसाचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसला होता आणि त्यानंतर एकंदरीत पाऊस रायगडमध्ये बरसायला सुरुवात झालेली आहे आणि ही लावणी एकंदरीत काय सांगाल? थोडंसं पुढे या, थोडं पुढे। हा पावसाचा फटका तर बसलेलाच आहे, कारण जे दरवर्षी सारखी आमची जी लावणी होते ती झालेली नाही। कारण आम्ही हे शेत म्हणजे एखाद्या शेताला साडी जशी नेसवी अशा प्रकारे ही शेती आम्ही लावतोय, कारण ते आव्हान तेवढं झालेलंच नाही आहे म्हणून ठिगळून आपलं पातळ आव्हान हे या शेतामध्ये लावून घेतोय। आता जर आपण पाहिलं तर अवकाळीचा फटका बसला असं आपण जरी म्हणताय, त्याच पद्धतीमध्ये आता एकंदरीत पावसाला सुरुवात झालेली आहे। या पावसाचा पुरेपूर वापर आपण कराल या शेतीसाठी, कसं काय? हा पाऊस चांगला पडतोय, आता सध्या तरी पाऊस चांगला पडतोय कारण आम्हाला पाणी मिळतंय। ज्या ठिकाणी सुका जमीन आहे ते दिवसातनं 2-3 सरी येतात आणि आम्हाला शेतीसाठी पाणी चांगलं पडतंय आता। धन्यवाद। आपण पाहिलात शेतकरी बांधव एकीकडे अवकाळी पावसाने त्रस्त असताना आता शेतकरी बांधव एकंदरीत सुखावलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सैयद, राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।